सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। दिनांक 18 एप्रिल 2026 मुंबईतील वर्ली डोम येथे शिवसेनेच्या युवा सेनेचं वार्षिक जे संमेलन असतं त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला नाव मी महायुवोत्सव असं दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक युवा सैनिक हे मुंबईला या मेळाव्यासाठी येणार आहेत आणि या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचसोबत युवा सेनेचे मार्गदर्शक युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा जो आहे तो उत्साहाने पार पडणारे हे आज आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे। हा युवा सेनेचा वार्षिक संमेलन दरवर्षी आम्ही घेत असतो। मागच्या वर्षी हाच कार्यक्रम ठाण्याला झाला होता। यावर्षी आम्ही हा कार्यक्रम मुंबईला घेण्याचं ठरवलंय। पुढल्या वर्षी दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेऊ, परंतु दरवर्षी एका वेगळ्या उत्साहाने अनेक युवा सैनिक हे महाराष्ट्रातून ह्या कार्यक्रमाला येत असतात। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असलेले जे युवा सैनिक आहेत त्या युवा सैनिकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। प्रामुख्यानं अनेक वक्ते आहेत, ज्या वक्त्यांना या ठिकाणी आम्ही बोलण्याची संधी देणार आहोत, ज्यामध्ये नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदार सन्माननीय ज्योतिताई वाघमारे, युवा सेनेचे आमचे जुने सहकारी आणि आज राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम साहेब, परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब, युवा खासदार धैर्यशील माने साहेब, अशा अनेक लोकांना आम्ही ह्या मेळाव्यामध्ये बोलण्याची संधी दिली आहे। त्यांना प्रत्येकाला वेगवेगळे असे विषय दिलेत। म्हणजे उदाहरण सांगतो, ज्योतिताईंना आम्ही एक असा विषय दिलेला आहे की सर्वसामान्य शिवसैनिक ते राज्यसभेची खासदार हा त्यांचा जो प्रवास होता या प्रवासावर बोलण्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे। योगेश कदम यांना आम्ही विषय दिलेला आहे तो म्हणजे एका काळी युवा सेनेचा एक कार्यकर्ता ते आज थेट राज्याचे मंत्री, हा त्यांचा जो प्रवास होता या प्रवासावर आपण त्यांना संधी देत आहे। असे अनेक वक्ते या बैठकीसाठी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। खास करून आम्ही सुदर्शन शिंदे जे अतिशय उत्तम वक्ते आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व ह्या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी संधी देणार आहोत। त्याचसोबत 6 शिवगौरव पुरस्कार जे महाराष्ट्राचे अनेक असे युवक आहेत ज्यांच्या माध्यमातून अनेक युवा हे प्रेरित होतील, ज्यांच्या कार्याने अनेक युवा प्रेरित होतील, अशा युवा उद्योजकांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करणार आम्ही आहोत। त्यामध्ये बिरदेव डोणे जे IPS आहेत त्यांचा या ठिकाणी शिवगौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत। त्याचसोबत शिवानंद कुंभार हे व्यक्ती परभणी जिल्ह्यातून येतात। एका सर्वसामान्य कुटुंबात राहत असलेला हा व्यक्ती आज 13,500 ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून इंग्रजी भाषा शिकवतोय। अशा शिवानंद कुंभारचा या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत। मल्हार कलंबे जे आज बीचेसच्या माध्यमातून, लेक्सच्या माध्यमातून क्लीनअप ड्राईव्स करतायत आणि अतिशय चांगलं म्हणजे वेस्ट प्रोडक्ट्सला आपण त्याचा चांगला वापर कसा करू शकतो, तर अशा मल्हारचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत। कोकण कन्या म्हणून जिची ओळख आहे श्रीमती पूजा गवस, जिचं रेड सॉइल स्टोरीज नावाचं एक YouTube चॅनल आहे, तिला आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। श्री सिद्धेश लोकरे ज्यांनी एज्युकेशन आणि शिक्षणाच्या माध्यमातून माझा ग्रामीण भागाचा प्रत्येक मुलगा मुलगी हा सुशिक्षित असला पाहिजे, त्यालाही मॉडर्न एज्युकेशन मिळायला पाहिजे, अशा प्रयत्न करणाऱ्या सिद्धेश लोकरेचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत। पश्चिम महाराष्ट्रातून एक युवा उद्योजक म्हणून विकास हांडे ज्यांचा हॉटेल शौर्यवाडा हे खूप फेमस आहे, अशा विकासजींचं सुद्धा या ठिकाणी शिवगौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत। त्यामुळे इथे येत असलेल्या आमचे सर्व जे युवा सैनिक आहेत त्या युवा सैनिकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलंच जाईल। त्याचसोबत युवा सेनेचं अधिकृत जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं लॉन्चिंग सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। वेबसाईटचं विशेष असं असणार आहे की त्या वेबसाईटच्या माध्यमातून युवा सेनेचं अधिकृत सदस्य नोंदणीचा जो उपक्रम आहे तो दिनांक 18 एप्रिल 2026 पासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू करणार आहोत। त्याचसोबत युवा सेनेचं नवीन गाणं
जे सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांच्या माध्यमातून गाण्यात आलेलं आहे. गुलराज सिंग त्यांनी त्यांचं म्युझिक केलेलं आहे आणि मनोज यादव यांनी त्याचं पूर्ण लिरिक्स या ठिकाणी ते गाणं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत. प्रामुख्यानं अनेक जे युवा सैनिक येतील त्या युवा सैनिकांना आमच्या माध्यमातून एक कार्यकर्ता पुस्तिका, हे नवीन आम्ही काहीतरी प्रयोग केलेला आहे की एक कार्यकर्ता पुस्तिका प्रत्येक युवा सैनिकाला देण्यात येईल, जेणेकरून एप्रिल 2026 ते पुढील एप्रिल 2027 या एक वर्षभरामध्ये युवा सेनेनी दर महिन्याला कुठल्या प्रकारे कामं केली पाहिजेत, दर महिन्याला युवा सेनेच्या माध्यमातून काय काय कामाची अपेक्षा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कार्यकर्ता पुस्तिकामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत. खास करून दरवर्षी हा कार्यक्रम तर केलाच जाईल, परंतु ह्यापुढे दर महिन्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख, सर्वोत्तम तालुका प्रमुख, सर्वोत्तम बूथ प्रमुख, सर्वोत्तम शाखा प्रमुख युवा सेनेचे असे पुरस्कार दर महिन्याला युवा सेनेच्या वतीनं सुद्धा आम्ही जाहीर करत आहोत. हे सुद्धा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे की दिनांक 18 एप्रिल 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी. धन्यवाद. ह्या वेबसाईटचं उद्देश असा आहे की आज आमचे कोर कमिटीचे अनेक सदस्य आहेत. प्रत्येक रिजनला, प्रत्येक विभागाला, महसूल विभागाला आमच्या माध्यमातून आम्ही सचिव यांची नोंद केलेली आहे. ह्या वेबसाईटमध्ये ह्याचं खरं विशेष जी बात आहे ती अशी आहे की या वेबसाईटवर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यासोबत आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सुद्धा रिपोर्ट कार्ड त्या वेबसाईटवर आम्ही जाहीर करणार आहोत. म्हणजे उदाहरण, आज या ठिकाणी विकास गोगावले जे कोकणाचे आमचे युवा सेनेचे सचिव आहेत, त्यांनी महिन्याभरामध्ये काय काम केलेलं आहे, त्यांनी त्या कार्यकर्ता पुस्तिकेच्या माध्यमातून जे जे कामं राबवलेली आहेत त्याचं त्या ठिकाणी जे रिपोर्ट कार्ड आहे ते रिपोर्ट कार्ड सुद्धा आम्ही जाहीर करणार आहोत. त्याचबरोबर जे अनेक युवा सैनिक असतात त्यांना कळत नसतं की अरे बाबा मी परभणीचा आहे, मी हिंगोलीचा आहे, मी जळगावचा आहे, मी नंदुरबारचा आहे, मी माझ्या जिल्ह्याच्या कुठल्या व्यक्तीची, म्हणजे एका काळी आपल्याकडे येलो पेजेसची डिरेक्टरी यायची त्या पद्धतीची आता आमची युवा सेनेची वेबसाईट असेल. प्रत्येक जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, बूथ प्रमुख प्रत्येकाचा नंबर त्या वेबसाईटच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाही, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, आज या ठिकाणी आमचे राज सुर्वे आहेत, ह्यांनी 12 दिवसात 36 विधानसभेमध्ये जाऊन शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून अनेक युवा सैनिकांशी संपर्क केला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी ज्या ज्या शाखेमध्ये राज सुर्वे जात होते त्या त्या ठिकाणी उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या युवा सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, युवा सेना ही फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेची आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. नाही, माझ्या मित्रांनी निवडणुकीच्या वेळेस 2019 मध्ये सांगितलं होतं की वरली आम्ही A+ करू, पण अजूनही वरली तसं A+ झालेलं नाही, त्यामुळे ते करू शकत नाही. म्हणून आम्ही अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून या वरळी मतदारसंघाला A+ करायचा प्रयत्न करतोय. त्यानंतर ते राज्यभर दौरे देखील करणार आहे. युवा सेना जी आहे शिवसेनेची ती देखील असे काही राज्यभर दौरे करणार आहेत का? युवा सेना वाढीसाठी काय नेमकं उद्दिष्ट? उभाटाच्या भावी कार्याध्यक्षांना युवा सेनेच्या कार्याध्यक्षाकडनं मनापासून शुभेच्छा. ते आत्ता कार्याध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुद्धा आमचे दौरे हे जे आहेत ते महाराष्ट्रभर सुरूच आहेत आणि सुरू राहतील. एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय, त्यामध्ये युवा सेनेची काय भूमिका असणार आहे? एक मे पासून ज्यांना मराठी बोलता येत नाही, की जे मराठी निगडीत नाही त्यांना लायसन्स मिळणार नाही. शेवटी हा शासनाचा निर्णय आहे. मी आमच्या या महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगला निर्णय हे राज्याचे परिवहन मंत्री म्हणून सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनी घेतलेला आहे. निश्चितपणे मुंबईमध्ये राहत असलेला माणूस, महाराष्ट्रामध्ये राहत असलेला माणूस ह्याला मराठी आलीच पाहिजे या भूमिकेचे आम्ही सर्वजण आहोत. आणि निश्चितपणे पक्षाकडनं, वरिष्ठांकडनं जो काही आदेश येईल की ह्या
जो निर्णय आहे या निर्णयाला तर आम्ही आमच्या पद्धतीनं स्वागत केलेलंच आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी युवा सैनिकांची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी युवासेना निश्चितपणे रस्त्यावर उतरून ह्या निर्णयाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत राहील. याला जोडून विचारतो की ज्या ज्या ठिकाणी युवा सेनेची गरज असेल त्या त्या ठिकाणी युवासेना जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही ज्यांनी चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे तिथं तुम्ही सत्कार करताय, पण अनेक असे युवक आहेत ते ड्रग्सच्या जाळ्यात सोडले जात आहेत किंवा त्यांच्यावरती वाईट परिणाम होतो या सगळ्या गोष्टी. मी आपल्याला सांगतो, खरं तर तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून, परंतु परवा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक मोहीम सुद्धा, ते मला खरं सांगायचं नव्हतं आता पण सांगतो, आम्ही या ड्रग्सच्या विरोधात काही मोहीम आम्ही तयार करत आहोत. त्याचं सुद्धा लॉन्चिंग आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं पोलीस अतिशय चांगलं काम करतायत, बाकीचेही लोक अलर्ट राहत आहेत, परंतु ह्यापुढे फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या ड्रग्सच्या विरोधात आमची युवा सेना सुद्धा तितकीच अलर्ट मोडवर राहील. हे सुद्धा मला आज तुम्हाला सांगायचं आहे. युवा स्क्वॉड, युवा सेनेच्या माध्यमातून, युवा सेनेच्या अंतर्गत आम्ही युवा स्क्वॉड हे एक आम्ही आमचं स्वतःचं एक टीम तयार करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून हे ड्रग्सचा जो प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतो. कसं वर्क करणार युवा स्क्वॉड? त्याच्याबद्दल वेगळ्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला माहिती देऊच, कारण त्याचं पूर्ण प्रेझेंटेशन पासून सगळ्या गोष्टी आहेत, जेणेकरून जे ड्रग्स करतायत आणि जे ड्रग्स काय म्हणतात त्याला पेडल करतायत, जे विकतायत ड्रग्स, त्यांना पण ते कळेल की युवा स्क्वॉड आता असल्यामुळे काय काय आम्हाला धंदे कसे बंद करावे लागतील. ड्रग्स माफियांचं लक्ष खास करून वेस्टर्नचे जे स्कूल्स असतील जे कॉलेजेस आहेत त्याच्यावरती आहे. या कॉलेज आणि स्कूलवरती कशी नजर असते? बघा, प्रामुख्यानं मी ज्या ज्या ठिकाणी जात असतो त्या त्या ठिकाणी आमच्या युवा सैनिकांना एकच विनंती करतो की कॉलेजेसमध्ये तुम्ही जितके अवेअरनेस कॅम्प्स क्रिएट करू शकता त्याच्या माध्यमातूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी थांबवू शकता. विशेष म्हणून आजच्या तारखेला आजची युवा पिढी ही ड्रग्सला आकर्षित होत आहे. त्याचबरोबर एक वेगळा समाज हा तयार झालेला आहे आपल्या देशामध्ये. तर ह्या दोन गोष्टींच्या माध्यमातून युवा जो आहे तो आकर्षित होतोय. येणाऱ्या काळामध्ये युवा सेना ह्या दोन्ही विषयांना अतिशय गांभीर्याने घेऊन हे दोन्ही विषय महाराष्ट्रामध्ये वाढणार नाही यासाठी प्रयत्न करत राहील. काही वर्षांपूर्वी आपल्या युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेना कॉलेज कक्ष युनिट हे स्थापन करण्यात आले होते, परंतु ज्यावेळी 2022 नंतर ह्या युनिट कक्ष ते फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. कॉलेजवरती देखील काही प्रमाणात जो वर्गस्त असतो, जो पक्षाकडून किंवा मग स्टुडंट लोकांचा असला पाहिजे, तो दिसत नाहीये. तर अशा कुठेतरी पुन्हा हा संकल्प ठेवून युवा सेना कॉलेज युनिट कक्ष सुरू करणार आहे का, किंवा मग ते फारसे कमी पाहायला मिळतात? मुंबईमध्ये एकूण आमचे 84 कॉलेज युनिट्स आहेत आणि एकूण महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती पाहिली तर एकूण महाराष्ट्रामध्ये 700हून अधिक युवा सेनेच्या कॉलेज कक्षाचे सदस्य हे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामुळे युवा सेना कॉलेज कक्ष अतिशय चांगलं काम करते हे मला आज या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण हा अजून वाढेल हे सुद्धा मला आज या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा संबोधित करतात. निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः या ठिकाणी आमच्या सर्व युवा सैनिकांना या ठिकाणी संबोधित करणारच आहेत. आणि त्याचसोबत मला आवर्जून एक विशेष गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे की आता झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकींमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून एकूण 57 लोकप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत ते युवा सैनिक म्हणून आमचे होते. ते युवा सैनिकांचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. त्यातले काही आमचे नगराध्यक्ष सुद्धा झालेले आहेत, काही प्रभाग समितीचे सदस्य झालेले आहेत. मुंबईमध्ये अमय घोले आमचे युवा सेनेचे सदस्य आहेत, ते तर मुंबई महानगरपालिकेचे गटनेते झालेले आहेत. अशा 57 युवा सैनिकांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे हे सुद्धा मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून युवती सेना सुद्धा चालवत असतो आणि त्या युवती सेनेमध्ये आमच्याकडे प्रत्येक रिजनमध्ये आता युवती आहेत. जसे युवा सेनेचे सचिव आम्ही आता या ठिकाणी नेमलेले आहेत, तशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये युवती सेनेचे सुद्धा विभागीय सचिव हे आम्ही नेमणार आहोत. आणि त्यासोबत युवती सेनेची संख्या सुद्धा वाढेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. कारण आत्ताच होत असलेल्या या विशेष अधिवेशनामध्ये आपण पाहिलं असेल तर महिला आरक्षणाबद्दल एक विशेष बिल त्या ठिकाणी पास होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवीन सर्व युवतींनी आमच्या संघटनेशी जोडून युवकांसाठी चांगलं काम करा हीच आमची अपेक्षा असणार आहे. तुम्ही एक पत्र लिहिलं आहे, त्या पत्राची सोशल मीडियावरती असेल किंवा माध्यमावरती असेल बरीच चर्चा होते. नरेंद्र मोदींना तुम्ही ते पत्र लिहिलेलं आहे. बघा, ते पत्र लिहित असताना मी कार्याध्यक्ष म्हणून युवा सेनेचे पत्र लिहिलेलं नाहीये. एक मुलगा म्हणून, एक सुसंस्कृत मुलगा म्हणून, एक संयमी मुलगा म्हणून आणि स्वाभिमानी मुलगा म्हणून मी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि निश्चितपणे
आज महायुतीच्या या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालतंय. आणि या सरकारमध्ये चालत असताना आमच्याच पक्षाच्या, आमच्याच सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही. मी त्या पत्रामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की मी काय एग्रेसिव्हली त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे, पण प्रेमाच्या माध्यमातून माझ्या ज्या भावना होत्या त्या भावना मी त्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि निश्चितपणे ते त्याच्यावर आता काय रिॲक्शन देतील ते आपण पाहू. सर, हे असे प्रकार जे आहेत ते वारंवार घडत असतील, मग ते रायगडमध्ये असतील, मग आता तुमच्यासोबत जे असे वारंवार प्रकार घडत आहेत. भाजपचे जे नेते आहेत ते शिवसेनेच्या मंत्र्यांवरती असतील, पुन्हा पूर्णपणे ते टीका करतात, मग ते गणेश नाईक असतील, मग ह्याला अंकुश कधी लागणार? आता आम्ही नाही, नक्कीच बघा, हे आता तुम्ही जसं जे काही उल्लेख करताय येणाऱ्या काळामध्ये, आता आज हे पत्र तर ठीक आहे मी लिहिलेलं आहे, परंतु भविष्यामध्ये जर ही गोष्ट पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चितपणे युवा सैनिक म्हणून आमची जी संपूर्ण टीम आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करेल आणि हे भविष्यात होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करेल. दिनांक 18 अप्रैल 2026 मुंबई के सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियम में युवा सेना का महायुवोत्सव, ये कार्यक्रम का आयोजन युवा सेना के माध्यम से किया गया है. इस कार्यक्रम में राज्य के लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब, युवा सेना के मार्गदर्शक और युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब, राज्य के अनेक मंत्री, शिवसेना पार्टी के हमारे नेतागण, सभी विधायक, सभी सांसद इस कार्यक्रम में उपस्थित रहने वाले हैं. महाराष्ट्र से अनेक युवा इस कार्यक्रम के लिए यहाँ पर उपस्थित रहकर उस कार्यक्रम के माध्यम से एक मार्गदर्शन का आयोजन वहाँ पर उनके लिए हमने किया है. और निश्चित रूप से आने वाले समय में युवा सेना का काम, युवा सेना के माध्यम से लोगों की सेवा किस प्रकार से हमें करनी है, उसके लिए हम ये कार्यक्रम का आयोजन कर रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.